नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे अनुराधा किचन मध्ये. तर आज आपण करणार आहोत बटाट्याची कुरकुरीत भजी. आपल्याला कसं आता श्रावण महिन्यात उपास असल्यामुळे सारखं सारखं शाबू खिचडी खायचा कंटाळा आलाय, त्यामुळे आपण नवीन पदार्थ करणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: मध्यम आकाराची 2 बटाटे, हिरवी मिरची, मीठ, भगर आणि शाबू. तर आता आपल्याला प्रथम शाबू आणि भगर भाजून घ्यायचे. चूल पेटलेले आहे, कढई ठेवू. आता आपण पहिल्यांदा शाबू टाकूया आणि 2 मिनिटं रोस्ट करून घेऊ. मंद आचेवर भाजायचं. जास्त लाल पण होऊ द्यायचा नाही. तर आता आपला शाबू भाजून झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. जास्त लाल पण नाही होऊ द्यायचा. आता आपण भगर भाजून घेऊया. ती पण जास्त लाल होऊ द्यायची नाही, पांढरटच काढायची. आपली भगर पण भाजून झालेली आहे. आता आपली शाबू आणि भगर भाजून झालेला आहे. आता आपण हे दोन्ही वेगवेगळी पिठं मिक्सरला लावून बारीक करून घेऊया. आता आपण पिठं तयार होते तोपर्यंत बटाटे सोलून खिसून घेऊया. आता बटाटे आपले सोलून झालेत, आता खिसून घेऊया. असा किस पडला पाहिजे त्याच्यामुळे भजी कुरकुरीत होते. आता बटाटा खिसून झालेला आहे. आपण 2 मिनिटं पाण्यात टाकूया. तर मग आता आपण हिरव्या मिरच्या कुटून घेऊया. ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. आता आपण हे बटाट्यातलं पाणी पूर्ण दोन्ही हाताने असं पिळून काढून घेऊया. थोडं पण नाही ठेवायचं. तर मग आता आपण भजीसाठी सारण करूया. हे घेतलेलं आहे शाबूचं पीठ. त्यात आपण आता 3 चमचे शाबूचं पीठ टाकूया. एकदम टाकायचं नाही, आपल्याला पीठ लागल तसं टाकायचं. आता ह्याच्यात टाकूया भगरीचं पीठ. काही ठिकाणी ह्याला भगरीला वरई असं म्हणतात, तर आमच्या इकडे भगर म्हणतात, त्याच्यामुळे आम्ही भगरच म्हणतो. मिरची पेस्ट तिखटासाठी. तुम्हाला जास्त तिखट आवडत असलं तर तुम्ही जास्त टाकू शकता. आणि चवीनुसार मीठ. तर हे आता आपल्याला हाताने चांगलं स्वच्छ मळून घ्यायचं आहे घट्ट. ह्याच्यात आपल्याला पाण्याचा एक थेंब पण नाही टाकायचा. ह्याची भजी खायला खूप कुरकुरीत लागतात. आपण ह्याच्यात आणखीन 1 चमचा भगरीचं पीठ टाकूया, म्हणजे भजी आणखी कुरकुरीत होते. आता जवळजवळ आपल्या पिठाचा गोळा मळत आलेला आहे. आता हा पिठाचा गोळा मळून झाला की आपल्याला ह्याची लगेच भजी करून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता आपला छान गोळा झालेला आहे. आता आपण चुलीवर कढई ठेवू आणि तेल तापत ठेवूया. आता ह्याच्यात आपण तेल ओतून घेऊया. आता तेल गरम झालेलं आहे. आपण आता भजी सोडून घेऊया. ह्याच्यात अशी गोल करायची नाही, अशी जशी पडेल तशी करायची. ह्या भाज्याला पटकन हलवायचं नाही, नाहीतर ते विस्कटतं. ही भजी मंद ते जास्त आचेवर असं कमी जास्त जाळ करीत तळायची.
आणि चांगले लाल होऊ द्यायचे, त्याच्यामुळे ते कसे कुरकुरीत लागतात. बघू शकता तुम्ही, छान झालेत आपली भजी. भजी तळून झालेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढूया आणि अशा प्रकारे दुसरा पण घाणा तळून घेऊया. आता अशा प्रकारे आपण सर्व भजी तळून घेऊया. तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आणि उपासाला तुम्ही बगरीचे आणि शाबूच्या पिठाचे भजी करून बघा, आणि तुम्ही कुठून ही रेसिपी बघता ते पण सांगा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. या खायला. धन्यवाद.